नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग एपिसोडला. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे गायत्री ही कशा प्रकारे मानसीला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते, पण पुढे काय घडणार हे आपण एपिसोडमध्ये पाहू. तर इकडे आता फायनली रणजित हा मानसीच्या ऑफिसमधून जायला निघालेला असतो. त्याला माहीतच असतं की मानसी आता आपल्या मागे येणार आणि आता तो साईड मिररमध्ये बघतो की मानसी ही ऑफिसच्या बाहेर त्याच्या मागे आली आहे. मग तो मुद्दामून गाडीचा दरवाजा उघडायला लागतो. इतक्यात त्या ठिकाणी मानसी आलेली असते आणि आता मानसीने त्याला थांबवलेलं असतं. रणजित लगेचच थांबतो, मानसीकडे वळतो आणि तिला म्हणायला लागतो की मानसी, हे बघ, इथे जर तू पुन्हा मला दोषी ठरवण्यासाठी आली असशील तर प्लीज असं नको करूस. म्हणूनच मी तुझ्याबरोबर काम करायचं नाही असं सांगून टाकलेलं आहे ऑलरेडी तुझ्या बॉसना. नाहीतर पुन्हा तू तुझ्या वडिलांच्या मृत्यूला, त्याचबरोबर तुझ्या नवऱ्यावरती जे संकट आलं होतं, जे दोष लागले होते, त्या सगळ्याला मला जबाबदार धरशील आणि पुन्हा माझा जसा घरी बोलून अपमान केला होता, नोकरीचा राजीनामा दिला होता, तसं काहीतरी वागशील. त्याबरोबर लगेचच मानसी ही रणजितला म्हणायला लागते, रणजित प्लीज, हे बघ, मी इथे तुला कोणत्याही गोष्टीसाठी दोषी ठरवायला नाही तर सॉरी म्हणायला आली आहे. आता रणजित म्हणतो, मानसी तू मला सॉरी म्हणतेस? अगं पण कशासाठी, म्हणजे का? त्याबरोबर आता मानसी ही त्याला सांगायला सुरुवात करते, ॲक्च्युली मला इतक्या दिवसांपासून वाटत होतं माझ्या वडिलांच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस, तुझ्यामुळे त्यांचा जीव गेला. पण तसं नाही आहे रणजित, खरंचच ते दागिने खोटे होते आणि त्याचाच धक्का माझ्या वडिलांना बसला. या सगळ्यांमध्ये तुझी खरंच काहीच चूक नव्हती. आता हे ऐकून लगेचच इकडे रणजित विचारायला लागतो, काय ते दागिने खरोखर खोटे होते? पण मग ते खोटे दागिने आणले कोणी होते आणि कशासाठी? कोणी मोडलं आपलं लग्न मानसी? प्लीज सांग मला, कोणी केलं हे सगळं आणि का केलं असं? जवळची व्यक्ती होती का तुझ्या, कुटुंबातली, नातेवाईकातली? सांग ना मानसी, हे सगळं कोणी केलं? आता खरं तर रणजितला तर सगळं गायत्रीने अगोदरच फोन करून सांगितलं, पण तरीसुद्धा त्याला मानसीच्या तोंडून सगळं वधवून घ्यायचं असतं. पण मानसी ही आता निरुत्तर झालेली असते. 2 मिनटं शांत राहून ती त्याला सांगते की हे बघ, कोणी केलं ते मला जितकं बोलायचं आहे तितकं बोलून झालं आहे माझं रणजित, मी येते. आणि मग आता मानसी ही लगेचच तिकडून निघून जायला लागते. त्याबरोबर मागून मुद्दामून रणजित तेजस असं म्हणतो. त्याबरोबर मानसी जागेच थांबते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. ती रडत असते. मग लगेचच तिथे रणजित येतो आणि रणजित हा मानसीला म्हणायला लागतो, मानसी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. नवऱ्याचं नाव लावून अभिमानाने मिरवणारी मुलगी आज माहेरचं नाव लावते, म्हणजे या सगळ्यामागे नक्कीच तेजसचाच हात आहे, बरोबर ना? आता मात्र मानसी काही बोलत नसते. तर इकडे रणजित म्हणत असतो, मानसी अगं, सासरकडच्यांची काळजी घेणारी, सासरकडच्यांचा मानसन्मान जपणारी, सगळ्यांचा आदरातिथ्य करणारी सून मुलगी आज जहागीरदारांची सून असली असती, पण तुझ्या एका निर्णयामुळे. त्यावर मानसी म्हणत असते, तुझ्या आईने सुद्धा माझ्या वडिलांकडे आवाजवी अपेक्षा केल्याच होत्या रणजित, त्यामुळे सुद्धा माझ्या वडिलांना खूप त्रास झाला आहे. आता मात्र स्वतःच्या आईचं नाव घेतल्याबरोबर लगेचच रणजित हा डोळ्यातून पाणी काढायला लागतो आणि मानसीला म्हणायला लागतो, मानसी प्लीज, हे बघ, तुला जो काही दोष द्यायचा असेल तो सगळा मला दे, पण माझ्या आईला काहीही बोलू नकोस गं. आता बिचारी जिथे कुठे असेल तिथे व्यवस्थित असू देत, सुखरूप असू देत, म्हणजे झालं. माझ्या लग्नाचं खूप स्वप्न होतं तिचं, तिला माझं सुखी संसार बघायचा होता, माझी बायको बघायची होती, सून बघायची होती, पण सून बघण्या अगोदरच बिचारी. त्याबरोबर आता लगेच रणजित रडायला लागतो. मग इकडे मानसीला इमोशनल व्हायला होतं. मानसी म्हणते, सॉरी रणजित, मला तुला असं दुखवायचं नव्हतं. त्यावर रणजित म्हणत असतो की नाही मानसी, ठीक आहे, जाऊ देत ना. त्याबरोबर पुढे आता रणजित हा मानसीला म्हणायला लागतो, बरं ठीक आहे, मग
मी एक काम करतो, मी आतमध्ये जातो आणि तुझ्या बॉसला सांगतो की मानसीला माझ्याबरोबर काम करू देत. ते जे स्टाफ मला देतील ते मला चालेल. मी जाऊन बोलतो त्यांच्याबरोबर लगेचच. त्यावर मानसी म्हणायला लागते की नाही नको. हे बघ, जर तू मला सिंपती म्हणून हे काम मिळवून देत असशील तर असं नको करूस. जर तुला खरोखर मनापासून वाटत असेल की मी हे काम करण्याचे कॅपेबल आहे तरच तू माझ्या बॉसजवळ जाऊन बोल. शेवटी तुमचा आणि माझ्या बॉसचा निर्णय हा अंतिम असणार आहे रणजित. त्याबरोबर रणजित म्हणतो की मानसी, मला माहीत आहे तू हे काम व्यवस्थित करशील. मी जाऊन ताबडतोब तुझ्या बॉसबरोबर बोलतो आणि त्यांना सांगतो की ते जो स्टाफ देतील तो मला चालेल. उगाचच्या उगाच माझ्यामुळे तुझ्या नोकरीवर गदा यायला नको ना. आणि मग आता लगेचच रणजित हा मी बॉसबरोबर बोलतो असं म्हणत मानसीच्या हातामध्ये ती गुलाबी रंगाची फाईल देतो आणि तिकडनं निघून चाललेलं असतो. आता खरं तर हे सगळं काही रणजितने मुद्दामून मानसीला मॅनिप्युलेट करण्यासाठीच केलेलं असतं. आणि सध्या आता तेजसपासून वेगळं झाल्यानंतर मानसी ही जरा भावूक झालेली आहे. जो कोणी तिच्याशी सिंपती देऊन बोलेल तिला असं वाटतं की ती व्यक्ती चांगली आहे. पण मानसीच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की रणजित हा चांगला नाही तर रणजित हा वाईट आहे आणि तो तिचं आणि तेजसचं नातं संपवून मानसीबरोबर नवं नातं सुरू करायला आलेलं आहे. याची मानसीला अजिबातच जाणीव नाही आहे. तर दुसरीकडे आता ऑफिसमध्ये तेजसच्या बॉसने त्याच्यासमोर फाईलचा ढीग लावलेला असतो आणि आत्ता ते त्याला सांगत असतात की तेजस प्रभू, काय आहे हे सगळं? गावाला जायचं म्हणून सुट्टी घेतलीत आणि त्यानंतर आज उगवताय ऑफिसमध्ये. हे बघा, तुमचं केवढं काम पेंडिंग आहे ते. तुम्हाला काय वाटलं तुम्ही जगन्नाथ प्रभूंचे नातू आहात म्हणून तुम्हाला काही वेगळी सवलत मिळणार आहे का? अहो, असाल तुम्ही त्यांचे नातू, पण याचा अर्थ असा होत नाही की कामात तुम्ही असा हलगर्जीपणा करावा, नाहीतर तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल. तुम्ही हुशार आहात म्हणून मी तुम्हाला कमी केलं नव्हतं. त्यावर तेजस म्हणतो, सॉरी साहेब, सॉरी, खरंच मी माझं सगळं काम पूर्ण करेन. त्याबरोबर आता लगेचच पुढे बॉस म्हणायला लागतो की आता तुमचं कामच ठरवेल तुम्हाला कामावर ठेवायचं की नाही. मला हे सगळं काम पूर्ण करून हवं आहे आजच्या दिवसात. त्यावर तेजस म्हणत असतो की होईल ना सर, सगळं काम पूर्ण होईल. तुम्ही काही काळजीच करू नका, मी आहे ना. मी सगळं काम व्यवस्थित वेळेत पूर्ण करेन. त्याबरोबर लगेचच संपतराव बसलेले असतात खाली. ते तेजसला म्हणायला लागतात, अहो जावई बापू, हे काय बोलताय तुम्ही? एवढं सगळं काम एका दिवसात पूर्ण होणं कसं शक्य आहे? कसं होईल? त्यावर तेजस हा संपतरावांना सांगत असतो की होईल संपतराव, सगळं काम व्यवस्थित आणि आजच्या दिवसातच पूर्ण होईल. मला ही नोकरी मिळवून देण्याकरता तुमच्या मुलीने खूप कष्ट केलेले आहेत आणि मी तिचे कष्ट असेच वाया जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी तिला हरू देणार नाही. आता मात्र तेजस हा संपतरावांबरोबर बोलत असतो, पण संपतराव कोणालाही दिसत नसल्यामुळे लगेचच आता बॉस तेजसला विचारायला लागतात, एकटाच कोणाशी बडबडताय? त्याबरोबर लगेचच तेजस म्हणायला लागतो, मी सर ते यांच्या नाही सर, काही नाही, मी असंच बोलत होतो थोडं. बरं, मी तुम्हाला हे सगळं काम आजच्या दिवसात पूर्ण करून देईन सर, माझी खात्री आहे. यू डोंट वरी, मी खरंच सगळं काम पूर्ण करून देईन. आता तेजसने एवढ्या खात्रीने सांगितलेलं तर असतं, पण काम पूर्ण होणार की नाही हे पाहणं खूप रंजक असेल. मग काय, तेजसचा बॉस लगेचच तेजसच्या समोर त्या सगळ्या फाईल्स पिऊनला ठेवायला लागतो आणि तिकडनं निघून जायला लागतो. त्याबरोबर मात्र आता इकडे तेजसने काम करायला सुरुवात केलेली असते आणि आता तो काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आता इकडे विनीत हा गायत्रीची वाट पाहत गाडीच्या बाहेर उभा असतो. इतक्यात त्या ठिकाणी गायत्री पोहोचलेली असते. आता विनीतला हे असं गाडीच्या बाहेर पाहून लगेचच गायत्री म्हणायला लागते, अरे वा विनीत, अगदी वेळेवर आलास हो. नाही, लग्नाच्या आधी कधी वेळा पाळल्या नाहीस, आता बऱ्या वेळा पाळतोयस. त्याबरोबर आता गाडीत बसलेली शोभा मुंडकं बाहेर काढत म्हणते, गायत्री मॅडम, मी घेऊन आली आहे त्याला इथे वेळेवर. आणि मग लगेचच आता ती म्हणत असते, अहो महत्त्वाचा टॉक करायचं आहे तुमच्याबरोबर म्हणून आली आहे. नाही थांबा, मी खाली येते, मग आपण बोलूया. आणि मग लगेचच शोभा गाडीच्या बाहेर येते आणि लगेचच ती आता गायत्रीला म्हणते, इथे नको, चला जरा तिकडे जाऊया. आता खरं तर तिला विनीत समोर गायत्रीशी बोलता येत नसतं. मग आता त्या दोघी जरा बाजूला येतात. तर गायत्री ही शोभाला म्हणत असते, अहो विनीतला कशाला आणत बरोबर, तुम्हाला कळतंय का? नाहीतर त्याला समजेल आपण हात मिळवणी केल्याचं. मग त्याबरोबर लगेचच आता शोभा म्हणायला लागते की नाही करणार त्याला.
मी त्याला असं सांगितलं आहे की मी तुमच्याकडे मानसीबद्दल बोलण्याकरता आली आहे. तुम्ही खूप हुशार आहात, मग या सगळ्यातून काहीतरी मार्ग कदाचित तुम्हीच काढाल, म्हणून मी तुमच्याशी मानसीबद्दल बोलणार आहे असं सांगितलं आहे मी त्याला. त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही शोभाला विचारायला लागते, आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे सगळं जे काही त्याला सांगितलं आहे त्याचा विश्वास बसलाय का यावर? त्याबरोबर लगेचच शोभा म्हणायला लागते की हो, बसलाय म्हणजे बसलायच. शेवटी माझा मुलगा आहे विनीत. विनीत हा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे गायत्री म्हणायला लागते, तुमच्या नाकावर टिचून विनीतने आमच्या आभाबरोबर लग्न केलं, तरीसुद्धा तुमचं असं म्हणणं आहेच का की तुमचा मुलगा तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे? मामी, काय म्हणायचं आहे तुम्हाला याच्यावर? त्यावर मात्र आता शोभा ही 1-2 मिनटं निरुत्तर झालेली असते. पण मग ती गायत्रीला तिच्या तोडीस तोड उत्तर देत म्हणते की ते प्रभूंचं बुटकं वांग तुमच्यामुळेच आमच्या गळ्यात पडलं आहे. अहो, जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून साधी एक फुटकी कवडी, एक छदाम नाही दिलेला त्या आभाच्या घरच्यांनी. पण ते देतील तरी कसं, कारण त्यांची सगळी प्रॉपर्टी तर तुमच्या नावावर आहे. आणि आता मला कळलं आहे की आभाचा वाटासुद्धा तुमच्याच नावावर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रभूंकडे आम्हाला देण्याकरता काहीसुद्धा नाही आहे. भिकारडे आहेत ते सगळे प्रभू. नाही गायत्री मॅडम, आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मी खरंच बोलते आहे ना. तुमच्या नावावर असून तुम्हाला तरी काय उपयोग? त्यावर लगेचच गायत्री म्हणते, जोपर्यंत तेजस सही करणार नाही तोवर मला काही मिळणार नाही, आणि जोवर मला काही मिळणार नाही तोवर मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही. मग आपण काय करायचं? त्यावर शोभा म्हणते, त्या तेजसला सही करायला भाग पाडायचं. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, बरोबर, तेजसला सही करायला भाग पाडायचं. एकदा का तेजसने सही केली की मग मी तुम्हाला आबाचा वाटा देऊन टाकेन. पण मग त्यासाठी आपण काय करायचं? त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही शोभाला म्हणत असते, तुम्ही आभाचा छळ करायचा. भावाचं बंधुप्रेम असं उफाळून आलं पाहिजे. उफाळून आलं की मग बरोबर आभासाठी तो सह्या करेलच. त्याबरोबर लगेच आता इकडे शोभा म्हणायला लागते की तुम्ही काळजीच करू नका. बघाच मी त्या प्रभूच्या वांग्यांना किती त्रास देते, ते असा जाच करते ना तिचा की तीच कंटाळेल. त्याबरोबर पुढे आता गायत्री म्हणत असते, पण एक गोष्ट या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा की या सगळ्यातलं त्या मानसीपर्यंत काहीही पोचता कामा नये. त्यावर शोभा म्हणायला लागते की तुम्ही त्याची काही काळजी करूच नका. त्या मानसीला या सगळ्यातलं काहीही मी कळू देणार नाही. त्यानंतर आता लगेचच गायत्री ही शोभाला म्हणत असते, जर तेजसची सही लवकर तुमच्यामुळे झाली तर मी आभाचा सगळा वाटा तुमच्या नावावर करून देईन, आणि आभाचा वाटाच नाही तर मी तेजसच्या वाट्यामधले सुद्धा काही टक्के तुम्हाला देऊन टाकेन. त्याबरोबर हे ऐकून शोभा खूप जास्त खुश झालेली असते. ती म्हणत असते की आभाचा वाटा म्हणजे विनीतचा वाटा, आणि विनीतचा वाटा तोच माझा वाटा, म्हणजे आम्हाला पैसे मिळणार. त्याबरोबर इकडे गायत्री ही तिला सांगत असते, फक्त आता त्या तेजसने सह्या करायला हव्यात. आता इकडे ह्या मूर्ख शोभाला ही साधी गोष्ट लक्षात येत नाही आहे की जी गायत्री स्वतःच्या सासरच्यांची, स्वतःच्या कुटुंबाची होऊ शकली नाही, ती माझी काय होईल? काहीच हात मिळवणी करणार आहे ही माझ्याबरोबर. एकदा काहीचं काम झालं की ही मलासुद्धा कशावरून असं सोडून देणार नाही. आता मूर्ख मामी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं तर फार दूरच गोष्ट, ही तर गायत्रीवरती अगदी अंधविश्वास ठेवत आहे. तर दुसरीकडे आता गायत्री ही घरामध्ये साफसफाई करत असते. आता गीता वहिनी घरी नसते, मानसी एकटीच घरामध्ये साफसफाई करत असते. इतक्यात त्या ठिकाणी गायत्री आलेली असते. आता गायत्री त्या ठिकाणी येते आणि लगेचच दरवाजा नॉक करते. त्याबरोबर मानसी पुढे येत म्हणते, गायत्री मॅम तुम्ही? त्यावर गायत्री लगेच म्हणते, मॅम. त्यावर लगेचच मानसी तिला म्हणत असते, प्लीज या ना, या तुम्ही आतमध्ये या. मग लगेच आता गायत्री ही आतमध्ये आलेली असते. मानसी म्हणायला लागते की थांबा, बसा ना तुम्ही, मी तुमच्यासाठी पटकन चहा बनवते. आणि मानसी चहा बनवण्याकरिता किचनजवळ आलेली असते. त्याबरोबर लगेचच गायत्री ही मानसीला म्हणायला लागते, मानसी अगं स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? अगं फिनिशिंग स्कूलची गोल्ड मेडॅलिस्ट स्टुडंट आहेस तू. तुझ्या पाठीपुढे, तुझ्या हाताखाली काम करायला माणसं राहू शकतील, मग तू इथे साफसफाई का करतेस? का राहतेस तू इथे? काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? असं म्हणायला लागते. त्यावर मानसी म्हणत असते की हे सगळं आपलं घर आहे म्हणून करते मी. आपलं म्हणण्यापेक्षा माझं आणि गीता वहिनींचं घर आहे हे.
त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते की त्या गीताचं नावही काढू नकोस. मी इथे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आली आहे मानसी. माझा त्या गीताजवळ काही एक संबंध नाही आहे. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणायला लागते की आता वहिनी आलाच आहात इथे तर डोळे मिटून तर घेऊ शकत नाही ना. त्याबरोबर हे ऐकून मात्र गायत्रीला राग येतो. मग गायत्री गीताकडे येत म्हणायला लागते, ओ राग आला असेल ना तुला मी आत्ता असं म्हणण्याचा, किंवा असं वाटत असेल की मला ह्या घराच्या बाहेर हकलवून द्यावं. जसं मी तुला प्रभूंच्या घराबाहेर काढलं होतं अगदी तसं. आता मात्र गीता वहिनीला खूप जास्त राग येत असतो, पण तरीसुद्धा गीता वहिनी स्वतःवरती कंट्रोल ठेवते. तर दुसरीकडे लगेचच गायत्री ही मानसीकडे येते आणि म्हणायला लागते, मानसी अगं तुझी काळजी वाटली ना मला, म्हणून मी इथे आले फक्त तुझ्या आणि तुझ्या काळजीपोटी. एक मिनटं आणणारे ते. त्याबरोबर एक व्यक्ती एक मोठीच्या मोठी वाणसामानाची पिशवी घेऊन येतं आणि घरात ठेवतं. मानसी म्हणते, हे सगळं काय आहे गायत्री वहिनी. त्यावर गायत्री म्हणायला लागते, अगं मानसी तू फिनिशिंग स्कूलची गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट आहेस. तुला हे असे हाल अपेक्षेच्या दिवसांमध्ये मी नाही बघू शकत, म्हणूनच मी तुझ्यासाठी हे सगळं आणलं आहे. कितीही पैसा खर्च करावा लागला तरी चालेल, पण मी तुला काही कमी पडू देणार नाही गं. प्रभूंनी आजपर्यंत आपल्याला खूप त्रास दिला आहे, पण आता नाही, आता बाद झालं. मानसी मी तुझ्यासाठी असं काहीतरी आणलं आहे ना की ते बघितल्याच्या नंतर बघ तू खूप खुश होशील आणि तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. आता गायत्री वहिनीने असं म्हटल्यावर गीता वहिनी ते ॲन्व्हलप बघायला लागते. त्यावर गायत्री वहिनी तिला म्हणत असते, अगं हो काळजी नको करूस, डिवोर्स पेपर्स नाही आहेत. एक मिनटं. आणि मग आता गायत्री वहिनी त्याच्यामधून फिनिशिंग स्कूलचं सर्टिफिकेट काढत म्हणते, फिनिशिंग स्कूलचं सर्टिफिकेट, आणि हे बघ याखाली माझी सहीसुद्धा आहे. आता हे दाखवून तुला कुठेही अगदी सहज मोठ्या पगाराची आणि चांगली नोकरीही मिळू शकते. कुठेही कशाला, मी तुला माझ्याच हॉटेलमध्ये एका चांगल्या पोस्टवरती नोकरी देणार आहे. त्या प्रभूंनासुद्धा कळू देत की त्यांचा सपोर्ट नसला तरीसुद्धा घराबाहेर राहून त्यांच्या दोन्ही सुना स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. त्यांची एकही दमडी न घेता तुम्ही स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहू शकता, हे त्यांना कळलंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती मी करेन. मानसी हे घे, हे सर्टिफिकेट तू घे. तुला माहिती आहे का, अगं हे प्रभूंची मुलं म्हणजे ना फक्त मिणमिणत्या दिव्यांप्रमाणे आहेत. थोडा वेळ प्रकाश पाडतील की पुन्हा विझून जातील. उगाच आपल्याला आशा लावून राहतात गं. गीता तुला काय वाटतं, सूरजने आता दारू वगैरे सोडले, कामधंदा करतोय म्हणजे तो तुला प्रभूंच्या घरी पुन्हा घेऊन जाईल. आणि मानसी तुला आशा तरी आहे का गं की तू पुन्हा प्रभूंच्या घरात कधी येऊ शकशील म्हणून? बोल ना. अगं आपण ह्या प्रभूंच्या घरचं माप ओलांडलं सुना म्हणून, आपल्या मनामध्ये आशा घेऊन संसारांची सुखी संसारांची स्वप्न बाळगून, पण आपल्याला इथे मिळालं काय? अगं प्रभूंमुळे आपल्या तिघींनाही काही ना काहीतरी त्रास हा भोगावा लागलाच आहे. मग सांग ना, मग तरीसुद्धा आपण ह्या प्रभूंसाठी सुनेचं कर्तव्य का पार पाडायचं? का आपण यांच्यासाठी राबायचं? कशासाठी हे सगळं आपण करायचं? आणि एवढे दिवस मी प्रभूंच्या घरात राहिले, रीतीभाती सांभाळल्या, परंपरा सांभाळल्या, पण मला काय मिळालं गं? काहीसुद्धा नाही. मग अगं आपण प्रभूंच्या सुना आहोत, पण या प्रभूंमुळे आपल्याला फक्त त्रास आणि त्रासच झाला आहे. मोठं घर आणि पोकळ वासा असं आहे यांचं. म्हणून म्हणते आपण तिघी मैत्री करू. फ्रेंड्स, आता तुम्ही तुमच्या पायांवर उभ्या राहा. आता गायत्रीने असं म्हटल्याबरोबर मानसी आणि गीता वहिनी या दोघीसुद्धा गायत्रीच्या तोंडाकडे बघतात, एकमेकीच्या तोंडाकडे बघतात आणि गायत्रीने पुढे केलेल्या हाताकडे सुद्धा त्या बघतच राहतात. तर दुसरीकडे आता तेजस हा संपतरावांबरोबर बोलत असतो. तर आता त्याच्याच ऑफिसमधला एक एम्प्लॉई त्याच्या बॉसला दाखवतो की बघा सर, तेजस हा एकटाच कोणाबरोबर तरी बडबडत आहे, स्वतःच बडबडतोय. आता त्यांना काय माहीत की तो एवढ्यासारखा नाही तर संपतरावांबरोबर बोलतोय, कारण संपतराव हे फक्त आणि फक्त तेजसला आणि तेजसलाच दिसत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता मानसी ही गायत्रीच्या हातातलं ते सर्टिफिकेट घेत म्हणते की गायत्री वहिनी, काय आहे ना, मला प्रभूंच्या मान सन्मानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. मग तुमचं हे फिनिशिंग स्कूलचं सर्टिफिकेटसुद्धा नाही. आता हे बघून गायत्रीची नजर ही उंचावते आणि डोळे उघडेच्या उघडे राहतात. त्याबरोबर आता इकडे मानसीने जे काही केलेलं असतं ते गीता वहिनीला फार आवडलेलं असतं.
तर आता हा व्हिडिओ इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता तेजस मानसी कसे एक होणार आणि कसं सगळं काही पुन्हा एकदा पूर्वीसारखं होणार. सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.